नमस्कार शेतकरी मित्रांनो, पिकांमध्ये अमावस्येच्या दिवशी फवारणी का केली जाते याचं कारण काय आहे? अनेक वेळा ऐकलं असेल की अमावस्येच्या 2 दिवस अगोदर किंवा अमावस्या झाल्यानंतर 2 दिवसानंतर फवारणी करावी लागते किंवा फवारणी झालीच पाहिजे असे अनुभवी शेतकऱ्यांकडून आणि तज्ज्ञांकडून आपण ऐकत असतो. पण त्यामागचं कारण माहीत नसल्यामुळं अनेकांना ही अंधश्रद्धा सुद्धा वाटते. शेतकरी मित्रांनो, किडीचे पतंग हे इतर दिवशी सुद्धा अंडी घालतात, परंतु अमावस्येच्या रात्री त्यांना जास्त काळोख मिळतो. त्यावेळी ते जास्त अंडी घालतात, त्यावेळी ते सक्रिय जास्त असतात. त्यामुळं अमावस्येच्या अगोदर 2 दिवस किंवा अमावस्येच्या नंतर 2 दिवस किंवा अमावस्ये दिवशी आपण जर कीटकनाशकाची फवारणी घेतली तर आपल्याला आपल्या शेतामध्ये किडीचं नियंत्रण झाल्याचं पाहायला मिळत असतं. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मग पाहूया अमावस्या फवारणीबद्दल सविस्तर माहिती. शेतकरी मित्रांनो, किडीची अंडी अवस्था, त्याचबरोबर लहान अळ्यांची अवस्था, त्यावेळेस जर आपण कीटकनाशकाच्या माध्यमातून या किडींना नियंत्रित केल्यानंतर त्याची पुढची वाढ थांबून जाते आणि आपल्या पिकावर किडीचा अटॅक होत नाही. त्यामुळं आपल्याला अमावस्येच्या अगोदर 1-2 दिवस किंवा अमावस्ये दिवशी किंवा अमावस्येच्या नंतर 2 दिवस आपण ही फवारणी घेतली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, अमावस्येची फवारणी करण्यासाठी आपण या ठिकाणी एक गॅस पॉयझन वापरणार आहोत, जेणेकरून किडीच्या पतंगांनी जी घातलेली अंडी आहेत ती खराब व्हावीत किंवा लहान अळ्या असतील त्या सुद्धा नष्ट व्हाव्यात. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या कपाशी पिकावर रस शोषक किडी जसं की पांढरी माशी आहे, मावा आहे, तुडतुडे आहेत, या किडींचा सुद्धा अटॅक असेल तर आपल्याला अळीनाशक किंवा अंडीनाशकाबरोबर एखादं रस शोषक किडींचं नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक यामध्ये मिक्स करून फवारणी करावी लागेल. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रोफेक्स सुपर हे कीटकनाशक 25 ते 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. हे अंडीनाशक आणि लहान अळ्यांचं नष्ट करण्याचं काम या कीटकनाशकाच्या माध्यमातून होणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे एक गॅस पॉयझनस कीटकनाशक आहे, त्यामुळं आपण हे या ठिकाणी वापरणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशी पिकावर जर रस शोषक किडी जसं की मावा, तुडतुडं, पांढरी माशी या किडींचं सुद्धा अटॅक असेल तर या ठिकाणी आपण लान्सर गोल्ड हे UPL कंपनीचं कीटकनाशक या ठिकाणी वापरणार आहोत. 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर या ठिकाणी आपण NPK विद्राव्य खत 05234 100 ग्रॅम किंवा 134013 100 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या कपाशी पिकाची पातेगळ होत असेल तर या ठिकाणी आपण टाटा बहार 40 मिली मिक्स करून प्रति 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे किंवा इसाबियॉन हे सुद्धा टॉनिक या ठिकाणी वापर करू शकता 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण चिलेटेड बोरॉन हे 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, अमावस्येच्या फवारणीसाठी प्रोफेक्स सुपर 25 मिली, लान्सर गोल्ड 40 ग्रॅम, त्याचबरोबर टाटा बहार 40 मिली, चिलेटेड बोरॉन 25 ग्रॅम अधिक 05234 100 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण याची फवारणी अमावस्येच्या 1-2 दिवस अगोदर, अमावस्ये दिवशी किंवा अमावस्यानंतर 2 दिवस आपण ही फवारणी करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, बुरशीचा काही अटॅक वाटत असेल तर आपण या ठिकाणी M45, 22 किंवा साफ या बुरशीनाशकांपैकी एक बुरशीनाशक 30 ग्रॅम या ठिकाणी 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर 1800 180 1551 कृषी मंत्रालय भारत सरकार या टोल फ्री नंबरवर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दररोज कॉल करू शकता आणि शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती या ठिकाणावरून आपण जाणून घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.